मी विषयाला सुरुवात करतो. राष्ट्रीय चर्चा सत्राच्या या 9व्या सत्रामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हा विषय विठ्ठलराव शिंदे कॉलेज टेंभुर्णी यांनी आयोजित केलेल्या या सत्राचा हा विषय आहे आणि आज डी कोसंबी यांचं कार्य आणि विचार या संदर्भानं आपणासमोर काही मांडणी करण्यासाठी मी उभा आहे. खरं म्हणजे याच्याकडे येण्यापूर्वी मुळामध्ये या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये सहभागी होणं हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्या आनंदाला अनेक कारणं आहेत. एक म्हणजे प्राचार्य महेंद्र कदम सर यांनी मला या राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी आमंत्रित केलं. त्याचा मला खरोखरच मनापासून आनंद आहे. कदम सर यांनी आमच्या म्हणजे विशेषतः ज्या भागातून मी येतो, करमाळा, सोलापूर या सगळ्या भागातल्या अनेकांसाठी त्यांनी खरं म्हणजे प्रेरणा दिली आहे आणि स्वतः एक समीक्षक, साहित्यिक, प्राचार्य अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांची खऱ्या अर्थानं म्हणूयात आपण जी सगळी भरारी आहे ती आम्हा सगळ्यांसाठीच खरोखर खूप प्रेरणादायी अशा प्रकारची आहे आणि त्यांनी मला इथं आज आमंत्रित करणं याचा मला खरोखरच आनंद आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो राष्ट्रीय चर्चा सत्र हे जे आहे त्याचा विषय जो आहे तो आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशा प्रकारचा त्याचा विषय आहे. आणि महाराष्ट्राचे शिल्पकार असं जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा आवर्जून मला कदम सरांनी असं सांगितलेलं होतं की याच्यामध्ये जे उपेक्षित, दुर्लक्षित अशा प्रकारचे जे किंवा अलक्षित जे राहिलेले विचारवंत आहेत किंवा ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, समाजसुधारक आहेत, अशा अनेकांचं काम हे पुढे यावं या दृष्टीनं महाराष्ट्र दिनाच्या ह्याच्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. आपण पाहतो आहोत की या सगळ्या हा जो काळ आहे अतिशय काय म्हणू आपण त्याला विखंडित अशा स्वरूपाचा, अतिशय आपल्या सगळ्यांचा थरकाप होईल अशा प्रकारच्या एका अभूतपूर्व अशा काळातून आपण सगळेजण चाललेलो आहोत. कोविडमुळे केवळ राज्यातच नव्हे, देशभर नव्हे तर जगभर ज्या प्रकारची अवस्था आहे त्या अवस्थेनं आपल्या सगळ्यांना हादरवून टाकलेला आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे तो म्हणजे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सर्व अर्थानं अशा प्रकारचा आहे. अशा वेळेस मला वाटतं की काही एक मंथन व्हावं, वैचारिक मंथन व्हावं या उद्देशानं टेंभुर्णीच्या कॉलेजनं अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणं आणि त्याच्यासाठी माझ्यासारख्या नव्यानं लिहू पाहणाऱ्या, अभ्यासू पाहणाऱ्या, वाचू पाहणाऱ्या एका तरुणाला इथं बोलावणं हे माझ्यासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मी स्वतःही या भागातला आहे. करमाळा, टेंभुर्णी, सोलापूर या सगळ्या भागातला मी असल्यामुळे आपल्या घरी बोलणं याचं महत्त्व वेगळं असतं आणि त्याचा आनंदही खूप वेगळा असतो आणि त्याच्यामुळे अशा या सगळ्या अभूतपूर्व काळाच्या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थानं काही एक मंथन करणं, वैचारिकदृष्ट्या आपण काही एक योगदान देणं मला वाटतं की खूप महत्त्वाची बाब आहे असं मी मानतो. आतापर्यंत या सगळ्या सत्रामध्ये, या सगळ्या सिरीजमध्ये अनेक मान्यवरांनी मांडणी केलेली आहे आणि महाराष्ट्राचे जे वेगवेगळे शिल्पकार आहेत, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी इथली भूमी आहे ती कशा प्रकारे संपन्न झाली, कशा प्रकारे अधिक समृद्ध झाली याचा सगळा पट, याचा सगळा मोठा आलेख या लोकांनी सविस्तर मांडलेला आहे. आपण नेहमी म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही गोष्ट खरी आहेच, पण शाहू फुले आंबेडकर हे केवळ त्या 3 व्यक्तींपुरता तो विचार सीमित आहे असं अजिबात मानता कामा नये. म्हणजे शिवरायांपासून किंबहुना त्याच्याही अगोदरपासून आपण जर पाहिलं तिथली वारकरी परंपरा असेल, त्याच्यानंतरचा 19व्या शतकातला जो सगळा मोठा विचार आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकहितवादी असतील, त्याच्यानंतर रानडे असतील, नंतरच्या काळामध्ये कर्वे असतील, असे अनेक महर्षी वीरा शिंदे असतील, असा एक खूप मोठा पट आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. मला जेव्हा ऍक्च्युली या सगळ्या संदर्भामध्ये विचारलं गेलं तेव्हा चटदिशीने माझ्या डोळ्यासमोर डी कोसंबी यांचं नाव आलं. याचं कारण कदम सर बोलताना असं म्हणाले की जे अलक्षित राहिलेले आहेत किंवा दुर्लक्षित राहिलेले आहेत अशा व्यक्तिमत्वांवर अधिक भर असावा, त्यांच्यावर अधिक फोकस असावा अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे आणि मला वाटतं की खरोखरच हा अतिशय महत्त्वाचा भरीव प्रयत्न म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे की अशा अनेक विचारवंतांची जेव्हा आपण मोठ बांधतो तेव्हा खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रामधला महा जो आहे तो आपल्याला खऱ्या अर्थानं समजू लागेल असं मला वाटतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक डी कोसंबी यांचं कार्य, त्यांचा विचार हे मांडण्याचा प्रयत्न मी तुमच्यासमोर आता येत्या काही मिनिटांमध्ये करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथंही मी आवर्जून नमूद केलं पाहिजे
की डी कोसंबीन विषयीचा मी काही तज्ज्ञ किंवा त्यांच्याविषयीचा प्रचंड गाढा अभ्यास आहे म्हणून मी त्यांच्याविषयी बोलतो आहे अशातला भाग नाही. पण एकाच वेळेस भौतिकशास्त्राचाही अभ्यासक, मी सुरुवातीलाच माझं ग्रॅज्युएशन हे मुळात फिजिक्समधलं आहे आणि नंतर मी पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यामुळे मला स्वतःला आंतरविद्याशाखीय अशा प्रकारची समज असणारे, आंतरविद्याशाखीय अशा प्रकारचं योगदान असणारे विचारवंत किंवा ज्यांना आपण म्हणूयात की खऱ्या अर्थानं जिनियस, प्रतिभावान अशा व्यक्तींकडे स्वाभाविकपणे आपलं लक्ष जातं. आणि म्हणून डी कोसंबींच्या सगळ्या एकूण आयुष्याकडे पाहताना मला नेहमीच त्याचा अक्षरशः आश्चर्य वाटलेलं आहे. म्हणजे इथे सांगितलं पाहिजे की कोसंबींचं एक महत्वाचं पुस्तक आहे मिथ अँड रियालिटी नावाचं. अर्थातच दंतकथा आणि वास्तव असं त्याचं मराठी भाषांतर आहे. आणि कोसंबींचं आयुष्य हे अक्षरशः दंतकथा वाटावं असं आजचं सगळं वास्तव आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण जर पाहिलं डी कोसंबींचा हा जो सगळा पट आहे तो इतका भव्य आहे. म्हणजे अनेकदा आपण हे सगळे शब्द खूप वेळा वापरतो त्याच्यामुळे ते गुळगुळीत झाल्यासारखे वाटतात. पण कोसंबींचा परिचय जेव्हा, कोसंबींचा एकूण सगळा बायोग्राफिकल स्केच, सगळं जीवनपट जेव्हा मी मांडेन तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की खरोखरच मी एकाच माणसाविषयी बोलतोय की मी अनेक व्यक्तींविषयी बोलतोय असा भ्रम आपल्याला होईल. अशा प्रकारचा काय म्हणू आपण त्याला, अशा प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये येईल. इतका सगळा विस्तीर्ण पट डी कोसंबी यांचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे, डी कोसंबी म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी. कारण दामोदर धर्मानंद कोसंबी असं म्हणताना धर्मानंद कोसंबी हे जे त्यांचे वडील आहेत हे सुद्धा अतिशय फार मोठं नाव. धर्मानंद कोसंबी हे बौद्ध धर्माचे अतिशय व्यासंगी असे अभ्यासक, विद्वान. पालीविषयी त्यांचा अतिशय गाढा असा अभ्यास होता. मुळामध्ये हे जे सगळे कोसंबी कुटुंबीय आहेत हे मूळचे गोव्याचे, गोव्यामधलं जे चिखली नावाचं गाव आहे तिथले. आणि या गावामध्ये म्हणजे एका गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये धर्मानंद कोसंबी म्हणजे डी कोसंबींच्या वडिलांचा जन्म झाला. आणि तिथे अक्षरशः वयाच्या 14व्या वर्षी आचार्य धर्मानंद कोसंबी यांचं लग्न झालं. त्यांचं लग्न झाल्यानंतर मुळातच त्यांना हे सगळे विवाह संस्थानाच्या सगळ्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम होता. आणि काही काळानंतर ते बौद्ध धर्माविषयी वाचायला लागले, समजावून घ्यायला लागले. आणि ते इतके त्याच्याकडे आकृष्ट झाले की अखेरीस त्यांनी म्हणजे घरदार सगळं सोडलं. म्हणजे त्यांचं लग्न झालेलं, त्यांना अपत्य झालेलं आणि तरी सुद्धा त्यांनी सगळं घरदार सोडून पूर्णपणे बौद्ध तत्वज्ञान आणि पाली या पाली ही जी भाषा आहे या दोन्हीकडे पूर्णपणे झोकून दिलं. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर वेगवेगळी जी विद्यापीठं आहेत, म्हणजे लेनिनग्राड मध्ये असेल किंवा हार्वर्ड असेल, शिकागो असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आचार्य धर्मानंद कोसंबी यांना आमंत्रण मिळू लागली. आणि बौद्ध तत्वज्ञानाचा काय म्हणू पण त्याला इतका त्यांनी अंगीकार केलेला होता की एका टप्प्यावरती त्यांनी हे सगळं कौटुंबिक सगळं जे गृहस्थाश्रम ज्याला म्हणतो आपण तो सोडून दिला. नंतर पुन्हा ते कुटुंबासोबत आले. अखेरच्या टप्प्यामध्ये ते काही काळ बौद्ध भिक्षुकही झालेले होते. आणि याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांच्यावरती गांधींचा खूप मोठा प्रभाव होता. मिठाचा जो सत्याग्रह झाला शिरोड्यामध्ये त्याच्यामध्ये ते स्वतः सहभागी होते. अशा प्रकारचं अतिशय व्यासंगी आणि त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय नामांकित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आचार्य धर्मानंद कोसंबी यांचं होतं. आज मी जे बोलणार आहे ते आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्याविषयी बोलणार नाहीये. मी बोलणार आहे दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणजे त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याविषयी मी बोलणार आहे. तर डी कोसंबी या नावानं ते सगळ्यांना परिचित आहेत. डी कोसंबी यांचं मी म्हटल्याप्रमाणे मूळचे गोव्याचे आणि तिथे त्यांचं अगदी सुरुवातीचं शिक्षण झालं. त्यानंतर काही काळ ते पुण्यामध्ये होते. आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की आचार्य धर्मानंद कोसंबी यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून, व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून अनेक विद्यापीठे आमंत्रित करत होती. कारण बौद्ध तत्वज्ञानाविषयी, पाली भाषेविषयी सगळ्यांना अतिशय उत्सुकता होती. काय प्रकारची भाषा आहे, काय प्रकारे लोक अभ्यासतात आणि विशेषतः केवळ भारत, श्रीलंका आणि म्हणजे काय म्हणू आपण केवळ दक्षिण आशियापुरतं
हे त्यांचं म्हणजे बौद्ध धर्माविषयीचं औत्सुक्य कुतूहल हे मर्यादित नव्हतं, तर जगभर आपण जर पाहिलं तर बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक हे भारताकडे पाहत होते आणि भारत, नेपाळ, श्रीलंका ही खऱ्या अर्थानं बौद्ध भूमी अशा प्रकारे त्याला मानलं जातं. म्हणजे गंमत पहा, आचार्य धर्मानंद कोसंबी यांना जेव्हा ते जगद्विख्यात झाले तेव्हा वेगवेगळ्या विद्यापीठातनं आमंत्रण येऊ लागली आणि अतिशय आकर्षक अशा प्रकारचं मानधन, त्यांना संपत्ती, प्रतिष्ठा अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केलेला असल्यामुळे, अपरिग्रह वृत्ती हे त्याच्यामधलं एक अतिशय मूलभूत तत्व असल्यामुळे नंतर नंतर आचार्यांनी या संदर्भातले जे आपल्याला ऑफर्स आहेत, जे प्रपोजल्स आहेत, ते नाकारले. काही ठिकाणी ते गेले सुद्धा नाहीत. पण या सगळ्या दरम्यान आचार्य धर्मानंद कोसंबी यांना हार्वर्ड विद्यापीठामध्ये आमंत्रण मिळालेलं होतं आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यांना आमंत्रण मिळणं हा एका अर्थानं दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणजे डी डी कोसंबींच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. कारण डी डी कोसंबींना या त्यांच्या निमंत्रणामुळे, म्हणजे वडिलांना मिळालेल्या निमंत्रणामुळे हार्वर्ड विद्यापीठामध्ये जाता आलं आणि हार्वर्डमध्ये त्यांनी गणितामध्ये पदवी प्राप्त केली 1929 साली. म्हणजे 1926 ते 1929 या काळामध्ये डी डी कोसंबी हे अमेरिकेमध्ये हार्वर्डमध्ये गणिताची पदवी घेत होते. आणि ह्या सगळ्या काळामध्ये म्हणजे आजही आपल्याला माहिती आहे की गणितामधली पदवी म्हणजे साधं 10वी-12वीचं गणित म्हटलं तरी सुद्धा अनेकांना त्याची भीती वाटत असते आणि पुढचं शिक्षण घेणं, त्याच्यामध्ये आणखीन उच्च शिक्षण घेणं ही तर फार कठीण गोष्ट. पण डी डी कोसंबींना हे आपल्या वडिलांमुळे शक्य झालं आणि 1926 ते 1929 या 3 वर्षांच्या काळामध्ये तिथे त्यांनी हार्वर्डमध्ये हे जे शिक्षण आहे गणिताचं ते पूर्ण केलं आणि गणितामध्ये त्यांना विशेष रुची होती. एका बाजूला गणितामधले जे सगळे अतिशय मूलभूत गोष्टी आहेत ते समजावून घेण्याचा ते प्रयत्न करत होते, त्याची सगळी सैद्धांतिक मांडणी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच वेळेस एकूण सगळ्या ज्याला आपण म्हणतो की शारीरिक म्हणजे कसरती म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो की त्या काळामध्ये स्काउट बॉय म्हणायचे, ते स्वतः स्काउट बॉय वगैरे होते. त्यामुळं स्वतः अतिशय व्यायामावरती लक्ष, शारीरिक ज्याला आपण फिटनेस म्हणतो याच्यावर त्यांचं चांगलं लक्ष होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे खेळांमध्ये ते अतिशय पारंगत होते. म्हणजे हॉकी असेल किंवा एकूण जिम्नॅस्टिक्स असेल याच्यामध्ये ते अतिशय पारंगत होते. त्याच वेळेस दामोदर कोसंबी हे वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत म्हणजे त्या काळामध्ये ग्रीक असेल, लॅटिन, फ्रेंच, जर्मन या सगळ्या भाषांमध्ये सुद्धा त्यांना भयंकर रस उत्पन्न झालेला होता. ते त्याचा अभ्यास करत होते. त्याच वेळेस नानकशास्त्राच्या संदर्भात सुद्धा त्यांना आवड निर्माण झालेली होती आणि हे सगळं सुरू असताना गणितामध्ये त्यांची जी एकूण म्हणजे पारंगत असणं जे होतं, त्यांची जी एकूण निपुणता होती ती अतिशय उच्च अशा दर्जाची होती. त्या काळामध्येच ते सैद्धांतिक गणिताच्या संदर्भामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारची मांडणी करत होते. त्यांना खूप असं एक काय म्हणतो त्याला आकर्षण ह्या सगळ्या गणिताविषयी वाटत होतं. 1929ला जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे तेव्हा त्यांच्यासमोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता नेमकं करायचं काय. म्हणजे 1929 नंतर प्रश्न असा निर्माण झाला की आता पुढचं शिक्षण पण इथं घ्यायचं आहे आणि पुढचं शिक्षण घ्यायचं तर तिथला खर्च खूप अधिक होता. आपल्याला माहिती आहे परदेशामधला खर्च हा काही परवडणारा नसतो आणि धर्मानंद कोसंबी हे काही आपल्या खास मुलासाठी काहीतरी तरतूद करावी अशा प्रकारचा विचार करणारे पालक नव्हते आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आता नक्की करायचं काय. त्यासोबतच 1929ला आपल्याला माहिती आहे की जागतिक महामंदी आलेली होती. म्हणजे 1918ला पहिलं महायुद्ध संपतं, 1939ला दुसरं महायुद्ध सुरू होतं. या 2 महायुद्धांच्या दरम्यानचा जो कालखंड आहे तो किती धकाधकीचा, किती वादळी आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे एका बाजूला आर्थिक महामंदी आहे, स्वतःला वैयक्तिक आर्थिक संकट आहे आणि त्याच वेळेस गणित शिकवणारे जे तिथले प्राध्यापक होते हार्वर्डमधले, दामोदर कोसंबी यांना जे गणित शिकवत होते त्यांना मात्र शंका निर्माण झाली की अरे हा एवढा अतिशय बुद्धिमान मुलगा आहे पण या मुलाचं केवळ गणितामध्ये लक्ष नाहीये, तर त्याला अनेक विषय आवडतात,
त्याला इतिहास आवडतो, त्याला नाणकशास्त्र आवडतं, त्याला भाषांमध्ये रस आहे आणि त्यामुळे हा खरोखरच पुढे गणितामध्ये काही करेल का, गणितामध्ये पुढे काही शिक्षण घेईल का, अशा प्रकारची सगळी शंका ही निर्माण झालेली होती. आणि म्हणून अखेरीस ते तिथलं सगळं शिक्षण पूर्ण करून पुन्हा भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये आल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये ते काही काळ शिकवत होते. आपल्याला माहिती आहे बनारस हिंदू विद्यापीठाचे जे संस्थापक आहेत पंडित मदन मोहन मालवीय, ज्यांच्या नावानं अलीकडे आपण पाहतो की बऱ्याच योजना, बऱ्याच स्कीम्स आपल्याला पाहायला मिळतात. पंडित मदन मोहन मालवीय हे आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे अतिशय जवळचे मित्र. आता हे त्यांचे मित्र असले तरी सुद्धा डी कोसंबी यांचं मात्र त्यांच्याशी काही जमलं नाही. याचं एक महत्वाचं कारण होतं की वैचारिकदृष्ट्या डी कोसंबी हे अतिशय धर्मनिरपेक्ष अशा विचारांचे होते. कुठलाही धर्म हा अंतिम आहे, हे धर्मानं विशिष्ट प्रकारचं एकच एक काय म्हणू आपण त्याला उत्तर दिलेलं आहे, अंतिम उत्तर दिलेलं आहे, रामबाण उपाय आहे, अशा प्रकारचं त्यांचं मत नव्हतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जे संस्थापक आणि कुलगुरू पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासोबत त्यांचा एक प्रकारचा काय म्हणू आपण त्याला त्यांच्यामध्ये असहमती होती, मतभेद होते. त्याच्यानंतर त्याच दरम्यान आणखीन एक गणित तज्ज्ञ जेव्हा परदेशहून बनारस हिंदू विद्यापीठामध्ये आलेले होते, तेव्हा त्यांनी हे पाहिलं की हा जो नव्यानं रुजू झालेला प्राध्यापक आहे हा अतिशय अभ्यासू आहे, अतिशय विद्वान आहे. असं म्हटल्यानंतर त्याच्यासोबत बऱ्याच चर्चा त्यांच्या झाल्या आणि नंतर अँड्रे विल हे त्यांचं नाव, आणि त्यांनी मग अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये दामोदर कोसंबींना तिकडे शिकवण्यासाठी बोलवलं. तिथेही जवळपास 2 वर्ष ते शिकवत होते. आणि ह्या सगळ्या काळामध्ये मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ते अतिशय स्वतः फिट होते, स्वतः खेळत होते. विद्यार्थ्यांसोबत ते हॉकी वगैरे खेळायचे. त्यांच्या लेक्चर नंतर चर्चा व्हायच्या. त्यामुळे असा एक अतिशय फ्रेंडली आणि विद्यार्थ्यांमध्ये मिसळणारा अशा प्रकारचा प्राध्यापक मिळाल्यामुळे विद्यार्थी भयंकर खुश होते. पण तिथेही प्रत्येक ठिकाणी डी कोसंबी यांचा स्पष्ट वक्तेपणा आड यायचा. त्यांची थेट मांडणी लोकांना अनेकदा आवडायची नाही. आणि ते केवळ गणिताविषयीचं नव्हतं, त्यांचं म्हणणं हे समाज, राजकीय, आर्थिक अशा सगळ्याच बाबतीमध्ये ते मतप्रदर्शन करत होते. त्याच्यानंतर 1933 साली डी कोसंबी हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये रुजू झाले. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मला आज हे बोलताना याचा पण आनंद आहे की मी स्वतःही फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आहे. तिथून सुद्धा मी मॅथ्स शिकलेलो आहे, त्याच रँगलर परांजपे इमारतीमध्ये. रँगलर परांजपे तर आपल्याला माहिती आहे, रँगलर परांजपेविषयी बाकी अनेक समाज राजकीय बाबतीमध्ये बरेच मतभेद आहेत. त्यांच्या पुराणमतवादी विचारांविषयी वेगळ्या प्रकारची मांडणी होत असते. पण मूलभूत मुद्दा असा की रँगलर परांजपे हे इतके गणितातले फार थोर असे आसामी होते की त्यांच्यावरती नंतर अगदी सिनेमा आला. रँगलर होणं मुळामध्ये त्या काळामध्ये ही फार मोठी गोष्ट होती. तर अशा महाविद्यालयामध्ये जेव्हा दामोदर कोसंबी आले तेव्हा स्वाभाविकच हार्वर्डमधून शिकलेले आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक प्रकारचं औत्सुक्य होतं, एक प्रकारची असूया सुद्धा होती की हा माणूस स्वतःला अतिशय काय म्हणू आपण त्याला फार विद्वान समजतो. आणि विद्वान माणसांविषयी एक प्रकारची नाही म्हटलं तरी एक प्रकारची एक हे असतं की हे आपल्यापेक्षा जरा स्वतःला जास्त शहाणे समजतात. अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये काही काळ भावना होती. आणि त्याच दरम्यान त्यांना प्रिन्स्टन विद्यापीठानं सुद्धा व्याख्यानांसाठी बोलवलेलं होतं. ते जेव्हा तिथे गेले तिथे त्यांची भेट कुणाशी झाली असेल आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल. त्या काळामध्ये यांची भेट झाली ती आईन्स्टाईन सोबत. आणि आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सगळा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मुळापासून डी कोसंबींनी वाचलेला होताच. आणि शिवाय त्याच्या पुढे जाणारी त्या क्षेत्रातल्या अतिशय गुंतागुंतीची अशा प्रकारची मांडणी हे डी कोसंबी करत होते. त्यामुळे आईन्स्टाईन सोबतचा अतिशय दीर्घ अशा प्रकारचा संवाद त्यांचा झालेला होता. आणि आईन्स्टाईनने सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेतलेली होती. मला वाटतं की आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल की आईन्स्टाईन सारखा एक मोठा माणूस महाराष्ट्रातल्या एका अतिशय जिनियस, अतिशय प्रतिभावान, बहुआयामी अशा व्यक्तिमत्वाची नोंद घेतो, दखल घेतो.
आणि या सगळ्या काळामध्ये जी वेगवेगळ्या शाखांमधली जी त्यांची भरारी आहे ती केवळ आपल्याला चकित करून जाते. म्हणजे हा माणूस एकाच वेळी काय काय करत होता. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे मी एकाच माणसाविषयी बोलतोय या संदर्भाने तुमचा विश्वासच बसणार नाही अशा प्रकारचं हे सगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स च्या संदर्भाने त्यांची मांडणी आहे. मॅथमॅटिक्स मधली अतिशय मूलभूत प्रकारची मांडणी म्हणजे रिमान हायपोथेसिस म्हणून जे अतिशय अतिशय काय म्हणू आपण त्याला, जे न सुटलेलं कोड आहे एका अर्थानं. हायपोथेसिस म्हणजे ऍक्च्युली अभिपगम, म्हणजे एका प्रकारचा कच्चा आराखडा. अशा प्रकारचा अभिपगम एक मांडलेला आहे की त्याचं उत्तर हे अजूनपर्यंत विशुद्ध गणितामधल्या अनेक प्रकार पंडितांना देता आलेलं नाही असं मानलं जातं. त्याच्या संदर्भाने जवळपास 2 पेपर हे डी कोसंबी यांचे आहेत. म्हणजे डी कोसंबींची 3 पुस्तकं अतिशय महत्वाची आहेत इतिहासाच्या संदर्भानं. पण 1930 ते 1966 म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर ते अगदी मरेपर्यंत जवळपास 150हून अधिक त्यांचे शोधनिबंध आहेत. आणि ह्या सगळ्या शोधनिबंधांमध्ये म्हणजे मी नेहमी गमतीनं असं म्हणतो की त्या काळामध्ये काही कुठला अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर एपीआय वगैरे नव्हता, कुठले पॉईंट्स नव्हते. आणि कोणी एपीआय साठी करत असतं तर एवढ्या उच्च दर्जाचा, एवढ्या सखोल प्रकारचा रिसर्च, एवढ्या सखोल प्रकारचं संशोधन हे होत नाही. गमतीचा भाग सोडून द्या, पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये मी अगोदर म्हटल्याप्रमाणे इतिहासाच्या संदर्भाने काही एक मांडणी आहे, भाषांच्या संदर्भाने काही एक मांडणी आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, युरोपियन भाषा ज्या आहेत त्याच्या संदर्भानं आपल्या लक्षात येतं की दामोदर कोसंबी यांचं किती महत्वाचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये 1933 ते 1946 हा जो 13 वर्षांचा जवळपास कालखंड आहे, या कालखंडामध्ये डी कोसंबी हे फर्ग्युसन मध्ये होते. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की एका बाजूला त्यांच्याविषयी भयंकर औत्सुक्य, कुतूहल असं वगैरे सगळं एका बाजूला होतं, पण त्याच वेळेस त्यांच्याविषयी एक प्रकारची असूया होती. म्हणजे काही वेळेस जेव्हा डी कोसंबी हे फर्ग्युसनच्या कॅम्पसवरती नसत तेव्हा कोणी विचारलं की अरे कोसंबी सर कुठे गेले, तर त्यांचे स्टाफ मेंबर सांगायचे त्यांनी आईन्स्टाईनला भेटायला गेलेत. त्यामुळे आईन्स्टाईनच्या त्या भेटीचा एक प्रकारे जसं खरं म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे की आपला एक कलिग हा इतक्या मोठ्या पदावरती पोहोचला, इतक्या अतिशय महत्वाचं मूलभूत अशा प्रकारचं योगदान डी कोसंबींनी दिलं. पण अशा प्रकारचा दृष्टिकोन सुद्धा त्या काळामध्ये दिसत होता. आणि स्वाभाविकपणे फर्ग्युसन मधलं जे मॅनेजमेंट आहे ते त्या काळातही अतिशय पुराणमतवादी अशा स्वरूपाचं होतं, प्रतिगामी होतं. आणि डी कोसंबी यांचे विचार जे होते ते त्यांना काही पचणारे नव्हते, जे स्वतः अत्यंत मार्क्सवादी, अत्यंत विवेकवादी अशा प्रकारचे विचार हे फर्ग्युसनच्या एकूणच अथॉरिटीजना तेव्हाही पसंत नव्हते. आणि त्याच्यामुळे अखेरीस 1946ला डी कोसंबी यांनी हे त्यांचं जे प्राध्यापक पद आहे ते सोडलं. आणि त्याच्यानंतर त्यांना बोलावलं ते होमी भाभांनी. आपल्याला माहिती आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR ही जी मुंबईमधली अतिशय नामांकित अशी संस्था आहे, या संस्थेमध्ये एकूण यांचा सगळा आवाका पाहून, यांचं सगळं कर्तृत्व पाहून भाभांनी स्वतः त्यांना तिथे आमंत्रित केलं. आणि तिथे सुद्धा आपल्याला माहिती आहे की हा साधारणपणे 46ला म्हणजे 47ला आपलं स्वातंत्र्य मिळतं. त्याच्यानंतर पंडित नेहरू हे आता नव्या जगाची दिशा कशा प्रकारची असेल या प्रकारची सगळी चर्चा करतायत. आपल्याला माहिती आहे आयसेनहॉवर सोबत 1945ला पंडित नेहरूंची भेट झालेली आहे. आणि मग आता हा जो सगळा नवा भारत आहे याच्या समोर जे ऊर्जेचं सगळं संकट आहे त्याला कशा प्रकारे तोंड द्यायचं, त्याचा सामना नेमका कशा प्रकारे करायचा, असा प्रश्न हा नेहरूंसमोर पडलेला होता. आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की या सगळ्यामध्ये भाभा हे त्यांना साथ देत होते. अतिशय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे किती मोठे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मग आण्विक ऊर्जेच्या संदर्भानं मांडणी जी आहे ते आपल्याला लक्षात येतं की कोसंबी सुद्धा करायला लागले. कोसंबींनी त्याच्यामध्ये योगदान दिलं. आणि कोसंबी आणि भाभा यांच्यामध्ये एक प्रकारचा 2 विद्वानांमधला जो वाद आहे तो निर्माण झाला की आण्विक ऊर्जेला प्राधान्य द्यावं की सौर ऊर्जेला प्राधान्य द्यावं. बघा, एका बाजूला मी म्हणतोय तुम्हाला त्याप्रमाणे हा माणूस आहे मूळचा गणितातला, त्याचं योगदान तुम्हाला मी सांगितलं वेगवेगळ्या शाखांमधलं.
आणि आता सौर ऊर्जा की आण्विक ऊर्जा या सगळ्या संदर्भाने ते मांडणी करतायत, त्यांचे वाद होत आहेत भाबांसोबत. अशा प्रकारची सगळी म्हणजे त्यांची एकूण जी म्हणजे काय म्हणू आपण त्याला पट जो आहे तो इतका विस्तीर्ण आहे की आपण असे चकित होतो की अरे हा माणूस एकाच वेळी इतके कसं काय रोल, आणि ते पण केवळ म्हणजे त्या विषयाला स्पर्श केला अशाचा भाग नव्हे, तर त्या सगळ्या विषयांच्या संदर्भाने त्यांची शास्त्रशुद्ध अशा प्रकारची मांडणी. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जवळपास 150हून अधिक त्यांचे निबंध आहेत. 1946 पासून ते जवळपास 1963-64 पर्यंत ते ह्या मला वाटतं 62 पर्यंत जवळपास ते TIFR मध्ये होते. आणि त्याच्यानंतर अगदी शेवटचा काळ साधारणपणे 4-5 वर्ष हे त्यांचा जो सगळा संबंध आहे तो आर्किओलॉजीशी, पुरातत्वशास्त्राशी आलेला आपल्याला दिसतं. म्हणजे महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन याच्यासोबत त्यांचा संबंध आलेला होता. काउन्सिल ऑफ इंडस्ट्रियल सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांनी त्यांना आमंत्रित केलेलं होतं. आणि हे एक पुरातत्वशास्त्र अभ्यास जो आहे तो त्यांनी EB हबीबुल्ला जे NDA आपली जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करून सुरू केलेला होता. आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी करसंबलची लेणी जी आहे किंवा भाजेली जी कारले भाजी लेणी जी आहे त्याच्या जवळची जी आहे त्या लेण्यांचा अभ्यास त्यांनी केला आणि बौद्ध लेण्यांच्या संदर्भाने त्यांनी मांडणी केलेली दिसते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर असं एका याच्यामध्ये माणूस किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत होता हे आपल्याला सहज लक्षात येईल. आणि त्यामुळे त्यांचा एकूण जो सगळा पट होता तो पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांची दखल घेतली गेली. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना 1934 सालीच रामानुजन मेमोरियल प्राइज मिळालेलं होतं. कारण गणितामध्ये त्यांनी जी मांडणी केलेली होती त्याच्यामध्ये म्हणजे इव्हन एक त्यांचा काय म्हणू आपण त्याला क्रोमोझोम्स म्हणजे जीवशास्त्र आणि गणित यांचा हे असलेलं काय म्हणू आपण त्याला कॉम्बिनेशन असलेलं अशा प्रकारची मांडणी त्यांनी केलेली होती. आणि त्याचा अक्षरशः त्यांच्या नावानं फॉर्म्युला आहे, कोसंबी फॉर्म्युला आहे. कोसंबी फॉर्म्युला फॉर जेनेटिक मॅपिंग. त्यामुळे वांशिक किंवा जनुकीय सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्याला गणिताची अशा प्रकारची जोड त्यांची होती. आणि तो फॉर्म्युला त्याच्यावरती बरीच सगळी चर्चा झाली आणि त्याच्यामुळे त्यांचं कुठल्या क्षेत्रामधलं योगदान हे अतिशय काय म्हणू आपण त्याला केवळ अचंबित करणाऱ्या अशा स्वरूपाचं आहे. स्पेशल भाभा प्राइज त्यांना मिळालेलं होतं 1947 साली. युनेस्कोचे ते फेलो राहिलेले होते US आणि UK मध्ये. आणि त्याच दरम्यान जेव्हा ते प्रिन्स्टनला गेले होते तिथेच त्यांची आईन्स्टाईन सोबत दीर्घशी चर्चा झालेली होती. तुम्ही पुढची गंमत पहा, ते जेव्हा रशियाला गेलेले होते, रशियाला त्यांना आमंत्रित केलेलं होतं, ते आण्विक ऊर्जेचा वापर कसा करावा या संदर्भानं रशियानं त्यांना ऑफिशियली तिथली जी सोव्हिएत अकादमी होती त्या अकादमीनं आण्विक ऊर्जेचा वापर कशा प्रकारचा असावा आणि एकूण पुढची दिशा ऊर्जेच्या संदर्भानं कशा प्रकारची असावी अशी सगळी काय म्हणू त्याला आपण अशा सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात बोलण्यासाठी डीडींना रशियामध्ये बोलवलेलं होतं. त्याच्यानंतर चीननं त्यांना बोलवलेलं होतं ते पिकांचा जो सगळा हे आहे म्हणजे कृषीच्या संदर्भानं की पिकांची फेरपलट आणि पिकांचं उत्पादन याच्या संदर्भाने या माणसाचं काम होतं. म्हणजे हे कृषीमध्ये कधी गेले हे आपल्याला काही कळायचं कारण नाही. त्यामुळे तिकडे त्याच वेळेस क्वालिटी कंट्रोल कशा प्रकारचा असेल, इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचे असेल यासाठी चीन त्यांना आमंत्रित करत आहे. हे एकाच वेळेस इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या सगळ्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्यानं आपण आपल्या लक्षात येतं की ह्या माणसानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा किती सखोल अभ्यास केलेला होता. म्हणजे जागतिक शांतता परिषदेमध्ये जेव्हा ते गेलेले होते तेव्हा तिथे जे लोक होते ते होते सार्त्र, क्युरी आणि A.L. बाशम. बाशम हे इतिहासातलं अतिशय मोठं नाव आहे. आणि A.L. बाशम हे D.D. कोसंबींना असं म्हणतात की D.D. कोसंबीन इतका पॉलिमॅथ, त्यांच्या इतका बहुआयामी व्यक्तिमत्व आपण पाहिलेलं नाहीये. पण D.D. कोसंबींचे इतके सारे इंटरेस्ट असले तरी त्यांच्या मते 3च महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्या संदर्भानं आपल्याला
डी डी कोसंबींचं अधिक रस आहे, त्यांच्या अधिक हृदयाच्या जवळच्या गोष्टी जर म्हटल्या तर त्या 3 महत्वाच्या म्हणजे एक आहे भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास. दुसरं आहे ते म्हणजे गणित. गणित ही त्यांची प्राथमिक आणि मूलभूत आवड आहे. आणि तिसरं म्हणजे जागतिक शांतता हा त्यांचा ध्यास आहे. म्हणजे शांततेसाठी आपण काही म्हणजे समाज राजकीय बाबतीमध्ये काही एक आपण केलं पाहिजे अशा प्रकारचं भान त्यांना त्याच वेळेस होतं. हे मी सांगतोयचं कारण असं की डी डी कोसंबींचा जो सगळा काळ आहे तो बहुतांश त्यांचा पारतंत्र्यामधला आहे. भारत पारतंत्र्यामध्ये होता. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे पहिल्या महायुद्धानंतरच जगभर शांतता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले होते. अशा सगळ्या काळामध्ये ही जी मांडणी करतायत कोसंबी ती अतिशय मूलभूत अशा प्रकारची आहे. आणि म्हणून एका बाजूला ते शांततेसाठी प्रयत्न करतायत, त्याच वेळेस क्रोमोझोम मॅपिंगसाठीचा एखादा फॉर्म्युला देत आहेत, नानकशास्त्राचा अभ्यास करतायत आणि त्याच काळामध्ये संस्कृत भाषेचा सुद्धा त्यांचा अतिशय सखोल असा अभ्यास होता. म्हणजे भर्तृहरीच्या संदर्भानं संस्कृत कवी जो आहे त्याच्या संदर्भाने त्याने जे सगळं काम केलंय त्याचं संपादन त्यांनी केलेलं आहे. सुभाषितांच्या संदर्भात त्यांचं मोठं काम आहे. युरोपियन वेगवेगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या. आणि असं सगळं असताना म्हणजे हे गंमत तुम्हाला सांगतो, जेव्हा मी या कार्यक्रमाच्या संदर्भानं मी जसं पोस्ट केली आणि माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता तेव्हा माझा एक मॅथमॅटिक्सचा क्लासमेट मला असं म्हणाला, अरे तुझा तर आता गणिताचा संबंध संपला, तू डीडीवरती काय बोलणार आहे म्हणे, मॅथमॅटिक्स विषयी लोकांसमोर काय बोलणार आहे. आणि त्याच वेळेस इतिहासाचा आमचा एक प्राध्यापक मित्र म्हणाला, अरे हा तर खरा इतिहासाचा विषय, राज्यशास्त्राच्या माणसाचा याच्याशी काय संबंध आहे. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे त्यांना इतिहासकार म्हणावं, गणिततज्ञ म्हणावं की भाषातज्ञ म्हणावं, शास्त्र काय नक्की म्हणायचं, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या शाखांमधला त्यांचा जो वावर आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वावर म्हणजे टच अँड गो किंवा भोज्या शिवला अशा प्रकारचा तो वापर आहे, असं म्हणजे की अशा प्रकारचा त्यांचा वावर असं दिसत नाही. तर सगळ्या संदर्भामध्ये त्यांची मांडणी इतकी मूलभूत स्वरूपाची आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इतिहासकार दामोदर कोसंबी जे आहेत ते काय स्वरूपाचे आहेत. त्यांची 3 महत्वाची पुस्तकं आहेत. अन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, भारतीय इतिहासाच्या संदर्भानं एका अर्थानं परिचय ओळख करून देणारं हे पहिलं पुस्तक 1956 सालचं. मिथ अँड रियालिटी, दंतकथा आणि वास्तव हे 1962 सालचं पुस्तक. आणि द कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शियंट इंडिया इन हिस्टॉरिकल आउटलाईन. त्यामुळे सभ्यतेचा सगळा इतिहास, भारतीय संस्कृतीचा सगळा पट हा त्यांचा, हे 3 साधारणपणे पुस्तकं त्यांची आपल्याला प्रकाशित झाली होती ते जिवंत असताना. ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी फार सविस्तर लिहिलं गेलं, फार बोललं गेलं, हा नंतरचा भाग. पण ते जिवंत असताना हा सगळा जो पट आहे हा इतका विस्तीर्ण आहे. म्हणजे त्यांच्यावरती 2 महत्वाच्या लोकांचे प्रभाव होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. एक म्हणजे कार्ल मार्क्स, अगदी त्यांना मार्क्सिस्ट विचारवंत असंच म्हटलं जातं. आणि मग पुन्हा क्लासिकल मार्क्सिझम म्हणजे अभिजात मार्क्सवादाहून डीडींची मांडणी ही कशी वेगळी आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. त्यासोबतच बुद्धाचा जो प्रभाव आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि याचं कारण स्वाभाविकपणे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आचार्य धर्मानंद कोसंबी हे आपल्या वडिलांमुळेच बौद्ध तत्वज्ञानाविषयीचा त्यांचा अतिशय गाढा असा अभ्यास होता. आणि ते असं गमतीनं आपल्या मुलीला म्हणायचे, म्हणजे मीरा कोसंबी ही त्यांची मुलगी जी आहे त्या आत्ताच म्हणजे 2015 मध्ये गेल्या, त्या स्वतः सुद्धा अतिशय प्रख्यात समाजशास्त्रज्ञ, इंग्लिशवरती त्यांचं इंग्लिश साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास. आणि गंमत म्हणजे आचार्य धर्मानंद कोसंबी, दामोदर कोसंबी आणि मीरा कोसंबी म्हणजे 3ही पिढ्या हे तिघांनीही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे. म्हणजे आचार्यांनी तिथे शिकवलं पाली, धर्मानंद कोसंबीनं तिथे शिकवलं गणित आणि मुलीनं शिकवलं इंग्लिश. त्यामुळे इंग्लिश, समाजशास्त्र ह्याच्यामध्ये त्यांचं सगळं म्हणजे अशी 3ही पिढ्या जर आपण पाहिल्या तर यांचं योगदान हे अतिशय विस्मयचकित असं करून टाकणार आहे. तर या सगळ्या काळामध्ये प्राचीन इतिहासाविषयी, प्राचीन भारताविषयी डीडी मांडणी करू लागले. आणि डीडींच्या मांडणीमध्ये काही फार महत्वाच्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या आजही, म्हणजे आता डीडी जाऊन जवळपास
अर्धशतक लोटलेलं आहे. आणि तरी सुद्धा डी डी कोसंबींनी ज्या प्रकारची इतिहासासाठीची जी संशोधन पद्धती वापरली ती इतकी मूलभूत, इतकी महत्वाची होती की त्याचा आजही वापर केला जातो. आजही लोकांना पुन्हा पुन्हा कोसंबींकडे जावंसं वाटतं. आणि ते कुणी साध्या सुध्या लोकांना नव्हे, तर रोमिला थापर या आजही ज्यांना काय म्हणत आपण, रोमिला थापर हे स्वतःच एक विद्यापीठ आहेत. रोमिला थापर ह्या आजच्या घडीला प्राचीन भारताच्या इतिहासातलं अंतिम वाक्य म्हणावं, त्यातला शेवटचा शब्द मानावा, इतक्या तोडीचं इतकं मोठं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. किंवा इरफान हबीब हे सुद्धा अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त असे इतिहासकार, जे कधीही डी डी कोसंबींकडनं त्यांनी शिकलेलं काहीच नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी डी डी कोसंबींना आपलं गुरु मानलं. आणि रोमिला थापर यांनी तर यांच्या म्हणजे एकूण सगळ्या डी डी कोसंबींच्या मांडणीच्या संदर्भानं म्हणजे एक वेळ महाराष्ट्रामध्ये शिकवणाऱ्या इतिहासाच्या प्राध्यापकाला डी डी कोसंबी माहीत नसतील, पण जगभरातल्या एकूण इंडोलॉजी म्हणजे भारताच्या सगळ्या संदर्भातल्या संस्कृती, इतिहास, भाषा याच्याविषयी अभ्यास करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला डी डी कोसंबी हे नाव 100% माहिती आहे. याचं कारण असं, त्यांनी जी मूलभूत प्रकारची मांडणी केली इतिहासाच्या बाबतीमध्ये, जे पद्धतीशास्त्र वापरलं ते इतकं व्यापक अशा स्वरूपाने, ते इतकं नव्या अशा प्रकारचं होतं, म्हणजे त्यातल्या 3 योगदानांविषयी रोमिला थापर यांनी मांडणी केलेली आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जात आणि जमाती, कास्ट आणि ट्राईब यांचा सहसंबंध काय स्वरूपाचा होता प्राचीन भारतामध्ये, तो त्यांनी मांडलेला आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बौद्ध तत्वज्ञान आणि व्यापार यांच्यामध्ये काय प्रकारचे बदल घडले, बौद्ध तत्वज्ञानाच्या आणि व्यापाराच्या सगळा सहसंबंध आहे, व्यापार कसा हळूहळू वाढत गेला आणि त्याचा तत्वज्ञानाशी काय संबंध आहे, हा मुद्दा डीडींच्या सगळ्या इतिहास लेखनातून पुढे येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातील सरंजामशाहीचं स्वरूप, भारतामध्ये तो सगळा फ्युडलिझम आहे, भारतामध्ये ज्या प्रकारची एक म्हणून आपण सामंतशाही जी आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे, या तिन्ही बाबतीमध्ये अतिशय मूलभूत असं जी मांडणी आहे ही त्यांच्या 3ही पुस्तकांमधून समोर येते, असं रोमिला थापर यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी जी मांडणी केली त्याच्याविषयी खरं म्हणजे बरेच चर्चा वाद झाला, पण ती मांडणी अशी होती, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते स्वतः मार्क्सवादी विचारवंत असल्यामुळे मार्क्सनं जे सगळं वर्ग म्हणजे आहेरे आणि नाहिरे हे जे 2 गट आहेत, हे जे 2 वर्ग आहेत, त्या वर्गांनुसार जे वर्गीय विश्लेषण केलं त्याचा आधार कोसंबी घेतात हे तर नक्कीच. पण पुढे त्यांचं जे म्हणणं आहे भारतीय संदर्भामध्ये, कास्ट इज अ क्लास ॲट प्रिमिटिव्ह लेवल ऑफ प्रोडक्शन, म्हणजे उत्पादनाच्या प्राथमिक पातळीवरती जात हाच एक वर्ग आहे. आता ही मांडणी फार नवी आणि फार काय म्हणू आपण त्याला एका अर्थानं खूप वादग्रस्तही ठरली, त्याच्याविषयी खूप वादविवाद झाला सगळ्या याच्यामध्ये. पण मुळामध्ये आपण जर पाहिलं तर त्या काळामधले सगळे विद्वान जे आहेत त्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला जावं लागतं, ते प्राचीन इतिहासामध्ये डोकावं लागतं, त्याची मुळं जी आहेत आपल्या मानवी इतिहासाची ती शोधावी लागतात. आणि तेव्हा त्यांना काय दिसतं, तेव्हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की शूद्रपूर्वी कोण होते असं बाबासाहेब मांडणी करतात, त्यांनी सगळ्या प्राचीन भारताच्या संदर्भानं मांडणी करतायत, आवर्जून संस्कृती भाषा शिकतायत. लक्षात घ्या, आपल्याकडे असा सुद्धा एक भ्रम असतो, आपल्याकडे अशा प्रकारचे अनेक गैरसमज निर्माण होतात. त्याच्यापैकी एक असं पण आहे की संस्कृती भाषा आपण काही शिकायची नाही, कारण ही ब्राह्मणांची भाषा आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्या भाषांमध्ये या प्रकारचा एक ज्याला ग्रामशी म्हणतो की धुरीणत्व, हेजेमनी, की इतरांवरती काहीतरी लादणं जे आहे. जसं सुरुवातीच्या काळामध्ये लॅटिन भाषेविषयी असं होतं की सर्वसामान्यांना लॅटिन भाषा समजत नाही ना, मग त्या भाषेमध्ये लिहा. तसंच आपल्याकडे सुद्धा हा सगळा इतिहास आहे की सर्वसामान्यांना कळू नये म्हणून ते संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलं. संस्कृत ही देवांची भाषा, तसं तिकडे सुद्धा लॅटिन इज द लँग्वेज ऑफ गॉड्स अशा प्रकारे सगळं म्हटलं गेलं. पण याचा अर्थ त्या भाषेचा साधन म्हणून वापर केला गेला, त्या भाषेविषयी कुठल्या भाषेविषयी द्वेष असण्याचं कारण नाही. आणि म्हणून बाबासाहेब स्वतः ही सगळी भाषा जी आहे ती शिकून घेतात आणि ती भाषा शिकल्यानंतरच त्यांना इथल्या सगळ्या ज्या धर्मशास्त्रांनी केलेल्या सगळ्या ज्या लबाड्या आहेत, इथल्या ज्या पुराणमतवाद्यांनी
इथल्या ज्या सगळ्या काय म्हणू आपण त्याला शूद्रांवरती, स्त्रियांवरती ज्या प्रकारचे सगळे अन्याय अत्याचार त्यांच्यामध्ये निर्माण झाले, हे सगळं त्यांना ते संस्कृत शिकल्यानंतर लक्षात येत आहे. आपल्याला माहिती आहे डॉक्टर आहा साळुंखेंनी सुद्धा संस्कृतचा किती मूलगामी अभ्यास केला आणि त्याच्यानंतरच त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात येतं की त्यामुळे याचा मूळ मुद्दा एवढाच की संस्कृत किंवा कुठलीही भाषा ही आपली वैरी असू शकत नाही. त्यामुळे या प्रकारची भाषा सुद्धा त्यांनी शिकली आणि त्यासोबतच मी तुम्हाला आता म्हटलं त्याप्रमाणे जातीच्या संदर्भाने त्यांनी ही जी मांडणी केलेली होती ती फार महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की राज्यसंस्था, स्टेट हे कसा वापर करून घेतं, त्याच्यामध्ये ब्राह्मण किंवा धर्म याचा सुद्धा, धर्मसंस्थेचा सुद्धा राज्यसंस्था आपला विचार पसरवण्यासाठी, आपला विचार प्रस्थापित करण्यासाठी कशा प्रकारे वापर करते याची अतिशय सविस्तर मांडणी ही त्यांच्या सगळ्या याच्यातून आपल्याला समोर आलेली दिसते. आणि त्यामुळे धर्मसंस्था आणि जातसंस्था आणि या सगळ्या संदर्भामध्ये असणारा वर्गाचं त्यांचं जे आकलन आहे, म्हणजे भारतातल्या समाजाचं जे सगळं स्तरीकरण आहे ते साधारणपणे खरं म्हटलं तर 3 अक्षांभोवती फिरतं. ते आहे जात, लिंगभाव आणि वर्ग. त्यामुळे या 3 अक्षांसोबतच धर्म हा जो आपल्याकडचा अतिशय महत्वाचा मुद्दा होतो. आणि केवळ आपल्याकडेच नव्हे, खरं म्हणजे सगळ्याच समाजांमध्ये धर्माविषयी जे अतिशय काय म्हणू आपण त्याला लोकांना असं वाटतं की आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही, धर्म हेच, धर्मामध्ये लोक अंतिम उत्तर शोधतात. पण धर्माकडे डी डी कोसंबी ज्या प्रकारे पाहतात त्यांना असं वाटतं की हे सगळं जे मांडणी आहे धर्माबाबतची ती कमी अधिक प्रमाणामध्ये जेव्हा धर्माचं कर्मकांड होतं तेव्हा खऱ्या अर्थानं धर्म हा प्रॉब्लेमॅटिक होतो, समस्यामूलक होतो असं त्यांना वाटतं. म्हणजे धर्म तत्वज्ञान म्हणून, त्याचं आचरण म्हणून त्याच्याविषयी त्यांना काही समस्या आहे असं दिसत नाही. पण धर्माचं जेव्हा कर्मकांड होतं, रिच्युअल्स होतात, तेव्हा मात्र त्याला ते विरोध करतात असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्याच्यामधला जो सायंटिफिक ज्याला टेम्परामेंट ज्याला म्हणू आपण किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला म्हणून, की जे भारतीय संविधान आपल्याला सांगतं, भारतीय संविधानाचं कलम 51 क जे आहे ते आपल्याला सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं, ते रुजवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे क्रोमोझोम मॅपच्या संदर्भानं जेव्हा कोसंबी फॉर्म्युला तयार झाला, कोसंबी फॉर्म्युलाची सगळी जगभर चर्चा होऊ लागली, त्या काळामध्ये आपल्याकडे सुद्धा लोक फलज्योतिष आणि मुलगा होणार की मुलगी होणार याच्या सगळ्या संदर्भाने विचार करत होते. आणि म्हणून डी डी कोसंबी ह्या सगळ्या याच्यावरती अतिशय प्रहार करतायत की अशा प्रकारचा विचार हा समाजाला कशा प्रकारे गर्तेत घेऊन जाईल अशा प्रकारची मांडणी ही त्या काळामध्ये करतायत. लक्षात घ्या, ते कुठेही चळवळीमध्ये किंवा याच्यामध्ये न उतरता आपल्या काय म्हणू आपण त्याला इंटेलेक्च्युअल, बौद्धिक, वैचारिक, अकादमिक अशा सगळ्या कारकिर्दीमधून अतिशय महत्वाचं प्रबोधनाचं आणि समाजाला दिशा देण्याचं मूलभूत अशा प्रकारचं काम करतात. कारण त्यांना माहिती आहे की धर्म हा इथे हिंसेला कशा प्रकारे नॉर्मलाइज करतो. हिंसा नावाची गोष्ट जी आहे ती जणू काही म्हणजे ही सर्वसंमतच आहे, तिला सगळ्यांची मान्यताच आहे. अशा प्रकारची मांडणी ही कशा प्रकारे उदयाला येते या सगळ्या संदर्भानं आपल्या लक्षात येतं की कोसंबी ही मांडणी करतायत. आणि म्हणून कोसंबींचा हा तो सगळा पट आहे हा आपल्याला एका बाजूला सामाजिक शास्त्रांच्या बाबतचा तर आहेच आहे, पण तो नैसर्गिक शास्त्रांच्या बाबतचा आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं कोसंबींना समजावून घेणं म्हणजे एका अर्थानं नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र यांची मोठ ज्याला बांधता येईल याच्याबाबतचं एक आकलन ज्याला असेल, खऱ्या अर्थानं डोळस दृष्टी ज्याला असेल, तो मनुष्य खऱ्या अर्थानं कोसंबींचं योगदान हे समजावून घेऊ शकतो. कारण कोसंबी हे एकाच वेळी या अशा काय म्हणू आपण त्याला वेगवेगळ्या बिंदूंशी जोडले गेलेले आहेत. तो केवळ आंतरविद्या शाखीयता इतका पुरता तो मुद्दा मर्यादित नाही. तो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थानं इथल्या मानवी प्रगतीला, इथल्या एकूण मानवी विकासाला कशा प्रकारचा मानवी चेहरा असू शकतो अशा प्रकारची कल्पना हे त्या काळामध्ये करत होते असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आजच्या काळामध्ये की जेव्हा
स्पेशलायझेशन किंवा आपल्याकडे जे खास ठोकताळे जिथं तयार झालेले आहेत की MBA प्लस इंजिनिअरिंग इज इक्वल टू अमुक तमुक पॅकेज, अशा काळामध्ये आपण जेव्हा आहोत तेव्हा कोसंबींचं महत्त्व हे आपल्याला अधिक जाणवतं. म्हणजे कोसंबींच्या बाबतीमध्ये बोलायचं तर कोसंबींनी या सगळ्या वेगवेगळ्या शास्त्रांना एकत्र जोडण्याची जी एक काय म्हणू आपण त्याला, जे कसब साधलेलं आहे आणि ते केवळ जोडायचं म्हणून जोडलेलं नाहीये, कारण त्यांचा सगळ्या एकूण जगण्याचा हा सहज स्वाभाविक असा भाग होता. आताची गंमत अशी झाली आपल्याला की आपल्याला असं वाटतं की आपण एकच एक विषय शिकला पाहिजे, त्याच्यामध्ये टोक गाठलं पाहिजे आणि हेच आपल्याला अंतिमतः करायचं आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आवडत असतात, आपल्या अनेक गोष्टी करायच्या असतात, पण ज्या प्रकारचा रेटा असतो, ज्या प्रकारचं सातत्यानं भासवलं जातं की तुम्ही हेच केलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे व्यक्ती स्वतःला आखडून घेते, आकुंचित करते. म्हणजे शरीरशास्त्राच्या बाबत जर आपण विचार करायचा झाला तर पहिली जी सगळी अनाटॉमीमध्ये जी सगळी चित्र आहेत, ज्या सगळ्या आकृत्या आहेत, ती कुणी काढली असतील? लिओनार्दो दा व्हिन्सी या माणसानं, ज्याला आपल्याला माहिती आहे मोनालिसाचं चित्र हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे, जगप्रसिद्ध आहे. त्या माणसानं पहिल्यांदा ही सगळी अनाटॉमीतली जे सगळ्या आकृत्या आहेत ते त्यानं पहिल्यांदा काढलेल्या आहेत. आता एक चित्रकार आणि अनाटॉमी म्हणायचा संबंध काय? किंवा साधी गोष्ट अशी आहे, आपल्याला माहिती आहे कदम सर भाषाशास्त्राच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो, दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य असे सगळे उच्चार जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा हा भाग हा भाषाशास्त्राशी संबंधित सुद्धा आहे, त्याच वेळेस तो इथल्या ह्युमन अॅनाटॉमीशी सुद्धा संबंधित आहे. आता मी जर असं म्हटलं की मला इतर कुठला विषय शिकायचाच नाही, समजून घ्यायचाच नाही, तर आपल्याला कुठल्याच क्षेत्रामध्ये कुठल्याच शाखेमध्ये काही भरीव असं शिकता येणार नाही, काही कुठल्याही प्रकारचं भरीव असं योगदान देताच येणार नाही. त्याच्यामुळे मला आठवतं आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा माध्यमिक शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला पु ल देशपांडेंचा एक धडा होता आणि त्याच्यामध्ये ते सांगत होते की म्हणजे 22 मार्काचा ज्ञानेश्वर आणि 28 मार्काचा तुकाराम शिकून आपलं संत साहित्य कळत नाही. त्याच्यासोबतच त्यांनी एक उदाहरण दिलं होतं, एका होम सायन्स केलेल्या मुलीनं तिनं जर फक्त लोणचं आणि कोशिंबीर शिकली आणि लोणचं आणि कोशिंबीर म्हणून 40 मार्क मिळतात असं म्हणून ती पास होईल कदाचित परीक्षेमध्ये, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जेव्हा घरात खरोखर पाहुणे येतील तेव्हा केवळ कोशिंबीर आणि चटणी आणण्याचा करा जेवायला सुरुवात, असं म्हणता येईल का? मुद्दा असा की जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकारलेपण हे येता कामा नये, हे मला वाटतं खऱ्या अर्थानं कोसंबींच्या सगळ्या आयुष्यातून, त्यांच्या सगळ्या कार्यातून, त्यांच्या विचारातून लख्खपणे समोर येतं. आताची आपली अशी गंमत झाली की आपण सगळ्याचं कप्पेबंद, इतके सगळं कप्पेबंद झालेलं आहे की आपल्याला ह्या सगळ्या शाखांमधला जो एक स्वाभाविक दुवा आहे तो आपण विसरून जातो. म्हणजे आचार्य यात्रे एक अतिशय गमतीनं प्रसंग सांगायचे की ते कुठेतरी एका कॉलेजमध्ये व्याख्यानाला गेले होते. व्याख्यानाला गेल्यानंतर ते तिथल्या लायब्ररीमध्ये गेले आणि लायब्ररीमध्ये स्वाभाविकपणे तिथल्या लायब्ररीनं त्यांना दाखवलं की आमच्याकडे कशी तुमची पुस्तकं आहेत, अमुक आहेत, आणि त्यांचं झेंडूची फुले हे जे पुस्तक आहे ते कुठल्या सेक्शनमध्ये असावं, ते चक्क होतं बॉटनीमध्ये. तुम्ही कल्पना करा की अशा प्रकारची गोष्ट होते. याचं कारण असं की आपल्याला झेंडूची फुले एवढं टायटलच माहिती आहे, त्याच्या पुढे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याचा आशय काय आहे हे आपण समजावून घेत नाही. आणि त्याच्यामुळे होतं असं की आपण आपापल्या क्षेत्रापुरतं अतिशय मर्यादित, अतिशय संकुचित, कूपमंडूक वृत्ती ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये तयार होते. आणि म्हणून हे सगळ्या शाखा तोडत जाणं आणि इतर शाखांसोबतचा जो सगळा संवाद आहे तो अधोरेखित होत जाणं, तो समजावून घेणं, मला वाटतं की ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्या सगळ्या शाखा ज्या आहेत ह्या आपण आपल्या सोयीसाठी, आपल्याला लक्षात यावं म्हणून ह्या आपल्या कन्व्हिनियन्ससाठी केलेल्या गोष्टी आहेत. हे वर्गीकरण म्हणजे साधी गोष्ट अशी आहे, मी नेहमी असं म्हणतो की मला जरा इथून माझ्या विद्यापीठामध्ये जायचं असेल तर कर्वे रस्त्यापासून ते नंतर सेनापती बापट रोड, नंतर शेवटी अखेरीस मी विद्यापीठापर्यंत जातो. रस्ता एकच आहे, त्या रस्त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत, ती माझ्या सोयीसाठी. रस्ता एकच आहे, त्याचप्रमाणे ज्ञान हे एकूण एकच प्रकारचं आहे, पण त्याला आपण वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागलेलं आहे. मला असं वाटतं की कोसंबींचा सगळा जो एकूण प्रवास आहे, हा प्रवास हा या सगळ्या ज्ञानाच्या गाभ्याला हात घालणारा असा आहे, त्याला स्पर्श करणारा असा आहे. आणि म्हणून हे वेगवेगळे विषय जे आहेत, म्हणजे नानकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या माणसाला त्याच वेळेस भाषेविषयी आवड वाटते, ज्या माणसाला गणितामध्ये रिसर्च पेपर्स त्यांचे आहेत,
गणितामधले आणि त्याचवेळेस इलेक्ट्रॉनिक मशीनच्या संदर्भाने त्यांनी काम केलेलं आहे, कॅल्क्युलेटिंग मशीनच्या संदर्भाने त्यांनी काम केलेलं आहे. मग त्यातलं बरंचसं काम जे आहे ते आपल्याला नक्की काय केलेलं आहे हेही समजत नाही. त्यामुळे एका व्यक्तीला अख्खा कोसंबी पचवून घेणं हे इटसेल्फ फार मोठं टास्क आहे, हे इटसेल्फ फार मोठा प्रकल्प आहे. आणि म्हणून कोसंबी गेल्यानंतर कोसंबीना समजावून घेण्यासाठी अनेक वेगवेगळे ग्रंथ आले, त्यांच्या वेगवेगळ्या शोधनिबंधांचं कशा प्रकारे ते समजावून घ्यावे याच्या संदर्भानं लेखन केलं गेलं. म्हणजे डी.एन. झा यांच्यासारखा अतिशय विद्वान असा अभ्यासक त्यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे मेनी करिअर्स ऑफ कोसंबी. कोसंबींचे अनेक करिअर्स आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अनेकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी त्यांची मुलगी मी म्हटलं त्याप्रमाणे मीरा कोसंबी यांच्यापासून ते अगदी रोमिला थापर, इरफान हबीब, तेपासून ते सी.के. राजू. म्हणजे सी.के. राजू एका बाजूला गणिताचा आढावा घेत आहेत, तर रोमिला थापर यांच्यासारख्या बाई ह्या इतिहासाविषयीची सगळी मांडणी करतायत. आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हा महाराष्ट्रातला माणूस असून सुद्धा आजवर आपल्याला या माणसाविषयी फारशी कल्पना नव्हती. याचं कारण असं की आपण हे जे मूलभूत स्वरूपाचं काम आहे त्या कामाकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे कोसंबींसारखी अतिशय विद्वान माणसं ही या सगळ्या याच्यापासून दूर राहतात, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही, त्यांचं काम समजावून घेत नाही. त्याचं दुसरंही एक कारण जे आहे ते नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र या दोन्हींमध्ये एक प्रकारची काय म्हणू आपण त्याला आपण वर्गवारी केलेली आहे, प्रतवारी केलेली आहे. म्हणजे जो माणूस नैसर्गिक शास्त्र शिकतो तो काहीतरी बाबा ग्रेट आहे, तो कोणीतरी म्हणजे समजा आपल्याला तर हे माहिती आहे 10वी-12वी नंतर जे लोक सायन्सला जातात, हा सायन्सला गेला म्हणजे हुशार आहे बाबा, किंवा 90%च्या वरती मार्क पडले ना सायन्सला गेला पाहिजे, आणि सायन्सला गेला म्हणजे तो ग्रेट झाला. शास्त्र शाखेत शिकणारे विद्यार्थी हे बाय डिफॉल्ट इतर कला शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत अशा प्रकारची एक सर्वसाधारण धारणा दिसते. हा गैरसमज आहे, पण अशा प्रकारची धारणा आपल्याकडे असते आणि त्याच्यामुळे आपण एक काय म्हणतो त्याला त्यातलं जे एकसंधता जी आहे ते आपण समजावून घेत नाही आणि त्याच्यामुळे कोसंबींसारखा विद्वान जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कोसंबींसारखा विद्वान हा इतक्या वर्षांनंतर आपल्याला समजावून घ्यावा लागतो. लक्षात घ्या की बौद्ध तत्वज्ञान जो माणूस सांगतो आहे की ज्या बौद्ध तत्वज्ञानानं खऱ्या अर्थानं शांतीचा, अहिंसेचा मार्ग अवघ्या जगाला दाखवला. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं, मी बाबासाहेबांचा उल्लेख केला. बाबासाहेब, बुद्ध आणि मार्क्स याच्यामध्ये बुद्धाची मी निवड का करतो हे सांगतायत. आणि त्याच वेळेस बौद्ध तत्वज्ञानाचा एका बाजूने प्रभाव हा आचार्यांमुळे दामोदर कोसंबींच्या याच्यावरती आहेच आहे, पण त्यासोबत ते स्वतः त्यांच्या एकूण सगळ्या अभ्यास पद्धतीवरती सुद्धा मार्क्सचा प्रभाव आहे. आणि ह्या दोन्हींच्या संगमातून ते जेव्हा मांडणी करतायत तेव्हा उद्याची दिशा कशा प्रकारची असेल अशा प्रकारचा एक विचार हा त्यांच्या सगळ्या मांडणीतून आपल्याला समोर दिसतो. आणि म्हणून कुठलाही ज्ञानवंत, कुठलाही विचारवंत जेव्हा अशा प्रकारची एक व्यापक मांडणी करत असतो, त्याचं कुठल्याही विचारवंताचं हे वैशिष्ट्य असतं की तो भूतकाळाचं त्याचं काही एक आकलन असतं आणि भूतकाळाच्या आकलनावरती आधारित तो वर्तमानाकडे पाहत असतो आणि भविष्य हे कशा प्रकारचं असू शकतं किंवा कशा प्रकारचं असायला हवं याच्या संदर्भाने तो मांडणी करत असतो आणि त्याच्यामुळे तो भविष्यवेधी असतो. त्या अर्थानं असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की कोसंबींवरचा प्रभाव मी ज्याप्रमाणे म्हटलं मार्क्सचा एका बाजूला आहे, त्याचसोबत अमेरिकेमध्ये ज्या प्रकारचा समाजवाद होता त्याचा सुद्धा एक प्रकारचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती जाणवतो आपल्याला. आणि मग ते असं सांगतात की ज्या प्रकारचं सेल्फ सफिशियंट मॉडेल, म्हणजे आपल्या आजच्या भाषेत बोलायचं तर आत्मनिर्भर गावाचं जे मॉडेल मांडलं गेलेलं होतं, जे मार्क्सने मांडलं आणि वेगळ्या प्रकारे, खूपच वेगळ्या प्रकारे म्हणजे गांधींनी मांडलेलं होतं, हे कसं स्वयंपूर्ण खेड्याचं मॉडेल हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्यामुळे केवळ आहे अशी मांडणी, केवळ त्याचा आहे ज्या ऑलरेडी गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच पुढे घेऊन जाणं इथपर्यंत ते मर्यादित नव्हतं, तर याला आजच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे त्याला वळण देता येईल अशा प्रकारची सगळी मांडणी जी आहे ही कोसंबी करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून कोसंबींचा हा जो सगळा विचार आहे, कोसंबींचं हे सगळं जे योगदान आहे हे इतकं मोठं आहे आणि इतक्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आहे की कुठलीच एक शाखा खऱ्या अर्थानं त्यांना पूर्णपणे न्याय देऊ शकेल असं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की डी.डी. कोसंबी यांच्या संदर्भानं
इथून पुढे म्हणजे हे खरोखरच मी तुम्हाला म्हणतो त्याप्रमाणे केवळ परिचय करून देणं हा एवढाच आत्ताच्या सगळ्या निवेदनाचा किंवा बोलण्याचा सगळ्याचा रोख होता. पण जेवढा आपण खोलात जाऊ तेवढा आपल्याला कोसंबी अधिक चांगले समजू लागतील, त्यांच्या सगळ्या वेगळ्या भाषांमध्ये असणार त्यांचं जे योगदान आहे. आणि त्यासोबतच इतिहासकार म्हणून असणारे जे कोसंबी आहेत, कारण ते कोसंबी जर आज रोमिला थापर यांना आजही महत्वाचे वाटत असतील तर आपल्याला कोसंबी खऱ्या अर्थानं समजावून घ्यायला लागतील, विशेषतः अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये इतिहासाचं विकृतीकरण सुरू आहे. खरा इतिहास काय आणि खोटा इतिहास काय, म्हणजे म्हणजे पाठ्यपुस्तकं जी आहेत शाळेची ते अफवांचे कोश आहेत की काय असं वाटावं अशा प्रकारची पाठ्यपुस्तकं आज येत आहेत. आणि त्याला अपवाद काही मोजकी राज्य असली तरी सुद्धा देश पातळीवरती काय प्रकारचा इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. महाभारत असो, रामायण असो, यातल्या वेगवेगळ्या पात्रांनाच त्यांनीच कशा प्रकारचे शोध लावले अशा प्रकारची मांडणी ही आज होते आहे. आणि ही मांडणी ही आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत अशा स्वरूपाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये स्टेम सेल रिसर्च होता, कारण 100 मुलं कशी काय झाली, 100 मुलं जर महाभारतामध्ये होऊ शकतात तर याचा अर्थ असा की त्या काळामध्ये सुद्धा स्टेम सेल रिसर्च होता. हे पाठ्यपुस्तकात आहे बरं का, मी वेगळं सांगत नाही तुम्हाला, म्हणजे माझ्या मन की बात मी करत नाही, हे मन की बात ते करतात. मुद्दा असा की अशा प्रकारची मांडणी ही पुस्तकात आहे, किंवा जो संजय आहे महाभारतामधला तो कॉमेंट्री करतो. म्हणजे त्या काळामध्ये लाईव्ह टेलिकास्ट तंत्रज्ञान आपल्याकडे होतं. अशा प्रकारचे दिव्य शोध ज्या इतिहासाच्या संदर्भाने मांडले जात असतात त्या काळामध्ये डीडी कोसंबी समजावून घेणं याच्या इतकं महत्वाचं दुसरं काहीच असू शकत नाही. कारण आपल्याला ज्या असं म्हटलं जातं की ज्या समाजाला आपला इतिहास कळत नाही त्याला भविष्य असू शकत नाही. आणि म्हणून आपला इतिहास जो आहे, जे विंदा करंदीकर म्हणायचे, इतिहासाचे अवजड ओझे डोईवर घेऊन ना नाचा, पदस्थल करून त्याचे वरती चढून भविष्य वाचा. आणि त्यामुळे जर भविष्य वाचायचं असेल तर कोसंबीसारखा माणूस समजावून घ्यावा लागेल. कारण इतिहास म्हणजे आपल्याला म्हटलं, असं नेहमी म्हटलं जातं ना की तुम्ही सतत जर आरशामध्ये पाहत राहिलात की मागून कुठली वाहनं येत आहेत तर तुमचा समोर अपघात हा ठरलेला आहे. पण तुमचा आरसाच जर चुकीचा असेल, इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी जर चुकीची असेल तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. विशेषतः आजच्या अशा काळामध्ये जेव्हा अस्मिता हे अधिक टोकदार होत चाललेले आहेत, अस्मितांवरती आधारित जे राजकारण आहे ते इतकं टोकाला गेलेलं आहे आणि आपण अशा एका महामारीमध्ये अडकलेलो आहोत. एक प्रकारची सगळी म्हणजे काय म्हणू आपण त्याला, आसमानी आणि सनातनी अशा दोन्ही प्रकारचं संकट आज आपल्या समोर उभा आहे. आणि अशा संकटाच्या वेळेस आपल्या सोबत खऱ्या अर्थानं वाटाड्या कोण असू शकतो, तर जो खराखुरा अभ्यासक आहे, जो खराखुरा दीपस्तंभ आहे. त्यामुळे कोसंबी हे खऱ्या अर्थानं आपल्या आजच्या समाजासमोरचे दीपस्तंभ आहेत, नवी वाट दाखवणारे आहेत. त्यांच्या सगळ्या मांडणीच्या संदर्भाने प्रतिवाद सुद्धा केला गेलेला आहे. पण तो प्रतिवाद नेमका काय आहे हे समजावून घेतलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे जाता येईल. वाद, प्रतिवाद, संवाद ही भारतीयांची परंपरा आहे. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन ही आपली परंपरा आहे, जे अमर्त्य सेन सांगत होते. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची परंपरा जर पुढे न्यायची असेल तर कोसंबीन इतका विद्वान माणूस हा केवळ समजावून घेणं हे सुद्धा आपल्या स्वतःला एनलायटन करणं आहे, प्रबुद्ध करणं आहे. त्या वाटेवरच्या सगळ्यांचा हा प्रवास व्हावा म्हणून. आणि विशेषतः मी आभार मानेन कदम सरांचे, साठे सरांचे आणि टेंभुर्णीच्या कॉलेजचे, की त्यांच्या निमित्तानं, या सगळ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानं मला कोसंबींविषयी वाचता आलं, त्यांच्या अनुषंगानं समजावून घेता आलं. त्यांचं हे जे सगळं योगदान आहे ते समजावून घेणं मला स्वतःला सुद्धा खूप समृद्ध करणारं होतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रातले अशा प्रकारचे वेगवेगळे विचारवंत समजावून या निमित्तानं घेता येतील. आणि हे सगळं घेण्याची संधी आवर्जून मला महाविद्यालयाने दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. याशिवाय सगळेच कमेंट बॉक्समध्ये लिहितायत, त्या सगळ्याला उत्तर देणं आता इथे शक्य नाही, पण आपणा सर्वांचे मनापासून आभार. आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषण मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. चालेल, थांबू सर. कदम सर मी थांबू इथे ना. हो हो, हे फिनिश करून पोस्ट करतो बरोबर ना.